नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण संस्था म्हणजे NGO कशी स्थापन करायची, त्याला कोणती कागदपत्रे लागतात व त्याची संपूर्ण प्रक्रिया ही जाणून घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आता आपण संस्था स्थापन केल्यानंतर त्यामध्ये जे बदल होतात ते सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना कसे कळवावे म्हणजे चेंज रिपोर्ट बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण ॲडव्होकेट प्रशांत साळुंखे सरांवर करणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत चेंज रिपोर्ट म्हणजे काय व सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे ती कशी नोंदवतात. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात आधी सर, हे चेंज रिपोर्ट म्हणजे काय आणि त्याची काय संकल्पना आहे हे आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा. चेंज रिपोर्ट बदल अर्ज जेव्हा कोणत्याही संस्थेत किंवा देवस्थानमध्ये जेव्हा कोणताही बदल घडलेला असतो, हा असा बदल 90 दिवसाच्या आत मान्य धर्मादाय कार्यालयामध्ये त्याचा अहवाल सादर करावा लागतो. त्याला बदल अर्ज असं संबोधले जातं. त्याच्यामध्ये मोस्टली 2 प्रकार पडतात. एक आहे मालमत्तेचा बदल अर्ज आणि दुसरा आहे जो विश्वस्तांचा बदल अर्ज. तर आता आपण पहिला जो प्रकार तुम्ही सांगितला मालमत्ता बदल अर्ज त्याबद्दल बोलूया. मालमत्ता बदल अर्ज कधी दाखल करावा लागतो आणि तो काय आहे? मालमत्तेचा बदल अर्ज जो जेव्हा कोणत्याही संस्थेनं किंवा देवस्थान ट्रस्टनं एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल किंवा त्यांना गिफ्ट न मिळाली असेल तर त्या मालमत्तेची नोंद त्याची माहिती मान्य धर्मादाय कार्यालयाला बदल अर्जाने सादर करावी लागते. संबंधित बदल अर्ज दाखल केल्यानंतरनं त्याची सर्व प्रोसिजर झाल्यानंतरच त्याची नोंद ही आपल्या संस्थेच्या किंवा देवस्थानच्या PTR ला नोंद होते. सर, PTR म्हणजे काय? PTR म्हणजे आपली 7/12 जसा असतो त्या पद्धतीनेच हा प्रत्येक संस्थेचा किंवा देवस्थानचा एक प्रकारे 7/12चा आहे. त्याच्यामध्ये देवस्थानचं पूर्ण नाव, त्याचा ॲड्रेस, त्याच्यामध्ये असणारे सर्व विश्वस्तांची माहिती, त्याचा कार्यकाल आणि त्यांच्याकडे असणारी जी मालमत्ता आहे त्याची सर्व माहिती ह्या PTR उतार्यावरती दिलेली असते. मालमत्ता बदल अर्ज दाखल करताना आपल्याला म्हणजे संस्थेला कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे? जेव्हा कोणत्याही मालमत्तेचा बदल अर्ज आपल्याला सादर करायचा असतो त्यामध्ये जो आपला तुम्ही जी खरेदी केलेली आहे कोणती प्रॉपर्टी त्याची मालमत्तेचा इंडेक्स अथवा जो तुम्ही खरेदीदस्त आहे तो, त्याचबरोबर जी मीटिंगमध्ये आपण ठराव घेतलेला की अमुक प्रॉपर्टी घेताना त्याची गरज काय आहे त्याबाबतचा जो ठराव तो संबंधित बदल अर्जासोबत जोडणं गरजेचं राहतं. मालमत्ता बदल अर्ज दाखल करताना कोणती कागदपत्रे संस्थेकडे असणे आवश्यक आहे? जेव्हा मालमत्तेचा बदल अर्ज माननीय धर्मादाय कार्यालय चॅरिटी कमिशनरकडे सबमिट करायचा असतो, सादर करायचा असतो, त्यावेळेस संस्थेकडं महत्वाचे कागदपत्रे म्हणजे त्या मालमत्तेचा दस्त किंवा इंडेक्स 2 असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ती मालमत्ता खरेदी करताना ज्या मीटिंगने किंवा ज्या ठरावाने ती प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतली आहे त्याचा जो मंजूर ठराव आहे तो, त्याचबरोबर बदल अर्जासोबत विविध डॉक्युमेंट जोडावी लागतात. त्यामध्ये संस्थेची PTR उतारा, नोंदणी अर्ज, त्यावरील आदेश या सर्व कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात. तर एखाद्या संस्थेने एखादी मालमत्ता विकत घेतली किंवा त्या संस्थेला कोणी एखादी मालमत्ता दान केली तर ती माहिती म्हणजे चेंज रिपोर्ट त्या संस्थेने किती दिवसात म्हणजे किती कालावधीत सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करायला हवा? जेव्हा कोणत्याही संस्थेने किंवा ट्रस्टने देवस्थान एखादी प्रॉपर्टी घेतली असेल तर त्याचा जो बदल अर्ज आहे तो साधारण एक 90 दिवसाच्या 3 महिन्याच्या आत आपल्याला चॅरिटी कमिशनर यांच्या कार्यालयात दाखल करणे अनिवार्य असतं. आता सर, ही झाली मालमत्तेबद्दलची माहिती. आता विश्वस्त बदल अर्ज कधी दाखल करावा लागतो? विश्वस्तांचा बदल अर्ज साधारण जेव्हा त्या संस्थेत त्या घटनेप्रमाणे एखाद्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरनं अथवा त्या संस्थेतील विश्वस्तांचा मृत्यू झाल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतरनं त्या प्रकारचा बदल अर्ज मान्य धर्मादाय कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. आता सर, तुम्ही हे जे 3 प्रकार सांगितले, कार्यकाल संपल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर, आता ह्या सगळ्यांना कागदपत्रे कोणते कोणते लागतात? जेव्हा कोणताही बदल अर्ज मान्य धर्मादाय कार्यालयामध्ये सादर करायचा असतो त्यावेळेस लागणारी कागदपत्र म्हणजे सर्वप्रथम जेव्हा कार्यकाल पूर्ण झालेला असेल अशा वेळी त्या संस्थेच्या घटनेप्रमाणे जेव्हा संस्थेचा एक ठराविक कालावधी असतो की 5 वर्ष, 3 वर्ष अथवा 1 वर्ष,
त्या कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर एक मीटिंग घ्यावी लागते, ठराव घ्यावा लागतो. त्या ठरावाची नक्कल त्याचबरोबर जर समजा एखाद्याने राजीनामा दिला असेल तर त्याचे राजीनामा पत्र अथवा एखादं विश्वस्त मयत झाला असेल तर अशा वेळी त्या विश्वस्ताचं आपल्याला मृत्यूपत्र त्यासोबत चेंज रिपोर्ट सोबत जोडावं लागतं. सर तुम्ही कार्यकाळाबद्दल बोलला, पण प्रत्येक संस्थेचा कार्यकाळ हा ठराविक असतो का? जसे की आपल्या देशात निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, तसंच ह्या संस्थेबद्दल काही नियम नियमावली आहेत का? कोणत्याही संस्थेचा कार्यकाल ही त्याच्या घटनेमध्ये नमूद केलेला असतो. प्रत्येक संस्थेचा किंवा ट्रस्टचा कालावधी त्या संस्थेनं या अगोदर जेव्हा संस्था फॉर्म केली असते, नोंदणी करण्याच्या वेळेस ठरवला असतो. काहींचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो, काहींचा 3 वर्षांचा असतो किंवा काहींचा 1 वर्षासाठी असतो. देवस्थान ट्रस्टमध्ये जेव्हा आपल्याला बदल अर्ज सादर करायचा असतो त्याच्यामध्ये त्यांचा कार्यकाल हा बहुतांशी हा वंश परंपरेला असतो. त्या विश्वस्तांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना त्या देवस्थान मध्ये विश्वस्त म्हणून घेतले जाते. सर आता एखाद्या नवीन सभासद जर आपल्या संस्थेत घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा चेंज रिपोर्ट द्यावा लागतो का? जर तो सभासद आपण कार्यकारी मंडळामध्ये जर घेणार असू तर त्या प्रकारचा बदल अर्ज आपल्याला मान्य धर्मादाय कार्यालयामध्ये द्यावा लागतो. पण जर त्याला सभासदत्व फक्त द्यायचं असेल, सदस्य म्हणून घ्यायचं असेल तर तसा बदल अर्ज द्यावा लागत नाही. जसं घटनेमध्ये नमूद आहे की एखाद्या सदस्याने अमुक वर्गणी भरल्यानंतर आजीव असू द्या किंवा सामान्य सभासद किंवा ठराविक जी रक्कम ठरली असेल ती वर्गणी भरल्यानंतर त्याला सभासदत्व दिलं जातं. मग सर ह्या विश्वस्त बदल अर्जाला किती वेळ लागतो? जेव्हा कोणताही बदल अर्ज संस्थेनं अथवा देवस्थान ट्रस्टने मान्य धर्मादाय कार्यालयामध्ये सबमिट केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच तो बदल अर्ज हा मंजूर केला जातो. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना बदल अर्जाबद्दल बरीच माहिती दिली. आता येणाऱ्या अडचणींबद्दल आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. बदल अर्ज सादर करताना खूपदा अडचणी येण्याचे कारण म्हणजे काही लोकांना माहीतच नसतं की हा बदल अर्ज द्यावा लागतो. संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर खूप कालावधी गेला, त्याच्यामध्ये बदल करायचा असतो किंवा त्याच्या प्रकारे माहिती ही मान्य धर्मादाय कार्यालय द्यायची असते याचे त्यांना माहिती नसते. त्याचबरोबर जे देवस्थान ट्रस्ट आहे, खूप जुने देवस्थान असतात, त्याच्यामध्ये येणारी विश्वस्तांची पद्धत हे वंशपर्यंत असते. त्या वारसांना त्याची माहिती नसते की बाबा असा साधारण बदल अर्ज आपल्याला द्यावा लागतो, त्यासाठी लागणारे काय डॉक्युमेंट आहेत याचं नॉलेज नसल्यामुळं ते असे प्रकारचे बदल अर्ज सादर केले जात नाहीत. त्यांना खूप वर्ष लोटली जातात. मग असा वर्ष लोटल्यानंतर त्यांना असं प्रश्न पडतो की बाबा इतक्या वर्षांना हा बदल अर्ज द्यायचा का? त्यांना त्याचं नॉलेज नसल्यामुळं चेंज रिपोर्ट सादर करण्यास हा मोस्टली अडचण येतात. त्यासाठी लागणारे कागदपत्र काय लागतात हे त्यांना माहीत नसतं. महत्वाचं म्हणजे त्या संस्थेतील लोकांना आपला कार्यकाल किती आहे, किती वर्षासाठी आहे, बरं आपण ज्या देवस्थान ट्रस्टमध्ये आहोत त्या देवस्थानमध्ये येण्याची पद्धत काय आहे, पीटीआर उतारा काय आहे, ह्या डॉक्युमेंटची माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.